आणि आता बातमी आहे परभणीतून। परभणीच्या पाथरीतील मतदान केंद्रावर गोंधळ झाला। काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। गुलशन नगर मधील मतदान केंद्रावरच राडा झाला। हाणामारीत चाकूने वार केल्याने काही जण जखमी झाल्याचं कळतंय। तर जखमी कार्यकर्त्यांची काही दृश्य समोर आलेली आहे। गुलशन नगर मध्ये मतदान केंद्रावरच हा जोरदार राडा झालेला आहे। दोन पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले, तर काहीवर चाकूने वार करण्यात आले, त्यामुळे ते जखमी झालेले आहेत। परभणीतल्या पाथरीतील मतदान केंद्रावरचा हा प्रकार आहे। काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे। आता पोलीस या संदर्भात काय ॲक्शन घेतात, काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। तर लोकशाहीचा सण आपण साजरा करत असताना, मतदान करत असताना अशा प्रकारे या निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागणं, यामुळे संताप व्यक्त केला जातोय। मतदान केंद्रावर होणाऱ्या गोंधळांची संख्या आता वाढताना दिसते, त्यामुळे यावर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकरण थांबणार नाही असंही बोललं जात आहे। काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले, हाणामारी झाली। हाणामारीत चाकूचा वार करण्यात आला, ज्यामुळे काही जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। परभणीच्या पाथरीमधील मतदान केंद्रावर हा गोंधळ झाल्याचं कळतंय। वाद नेमका कशावरून सुरू झाला आणि एवढा टोकाला का पोहोचला याचा तपास पोलीस करतायत। मात्र मतदान प्रक्रियेत अशा प्रकारे गोंधळ होणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित करण्यात येतोय। थेट चाकूचा उपयोग या भांडणामध्ये करण्यात आला। वाद टोकाला गेला आणि यात काही जण जखमी झालेले आहेत।